हॅलो 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 या ठिकाणी महापुरुष प्रसादित भजन मंडळ बुवा आमचे परम मित्र ओंकार जोई आणि सागर जोई या बुवांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. ओंकार जोई बुवा आणि सागर जोई बुवाला उघडलं आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्याने प्रार्थना करून त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुंबईची शान मुंबई ठाणे राजेंद्र सदानंद भटक साहेब यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बरोबर राजेंद्र सदानंद भटक साहेब यांना उघडलं आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्याने प्रार्थना करतो. धन्यवाद. पेटवत आधी ते काय एकदा नाचूया. चनप चनवला आता लगे माझा भावना जेठे आणि धनिद्रोज अरे पुढे नाही शान होय. अरे तुझे सगळे मित्र परिवार तू घरात बोलतो तसं बोलतोय. अरे मी काय म्हणतोय मी गेल्या वर्षी मी म्हणतोय बारीक काय विषय झाला तो तुका कोणी काहीतरी सांगितलं नसतं सांगू का काय प्रत्येक गोष्टी हय केलं त्या केलं तिकडं ह्या केल्या घरातच तू हे डबल वारी डबल वारी पाठचा काढूचा नसता. मी काय मी म्हणतोय तिकडे हळद थोडी मारलंय त्या पण सांगणार तू. अरे गुळवस की शांत तुका काय मेंटल प्रॉब्लेम हा की गोळी नाही झालो रक्तचरण नाही हा काही टाकी तरी काय अरे शेटे आणि काय आता मला राखवायला सातबार काढता येतो काय गुळवस की शांत काय काय बोलला 2020 बाऱ्यामध्ये तू सांगता 2020 बाऱ्यामध्ये असा ड्रेस कोड पाहिजे ही सिस्टम आहे. आणि बघ या चालू झालेला अरे लक्षात ठेव बुवा मी मोठे पण काय सांगत 80% बुवा म्हणतो तुझे पार्कर वाली म्हणजे ते वाईट म्हणतो. अरे ह्याच मोठा मागा वाईट म्हणतात ना त्याच ए एंडवे अगर लेलो बघ गेटे प्रसाद जोगाला जो लेलो काय काय ते म्हणतात खायची गाडी काय तू एक काम कर बालसाठी नसतं तर तुम्ही वो एक काम करा हो जोई बुवा पुढच्या वर्षी एक शो लावा 3-5 शो देवा. या ठिकाणी हे आले त्या ठिकाणी ते आले काय ओळख करून घेलं हिम्मत तुझी बोलो जेठे अंगठी लागतो 150 रुपयाची अंगठी काय बोलतात चालू नका 80% लोक वाईट म्हणतात म्हणून दे ना तीच माझी प्रगती आहे म्हणून 6 वर्षात बाजी करतोय कळला. मोठे पण नाही बुवा आणि गर्व सुद्धा नाही. तू तर 80-19 तू मुनगेकर बोली उद्या मुनगेकर बोलले कॅसेट दाखवायचे युट्यूबला म्हणजे मुनगेकर बोला युट्यूब जर तुला ऐकत नाही ना तर फेकून देते 5 किलोमीटर मोबाईल पहिलं जा आणि 5 वर्षी को घेऊ रडू नको बाळा मी तुला फिरवून देते रडू नको बाळा काय तुझा म्हणजे पाणी हे लहान पाणी पिलं माहिती 5 लिटर पाणी या उतरे करतो एक बारी धरली 5 लिटर पाणी सपला असे 10 दिवस बारीवर ठरवले बरोबर फुटवतो नाही. अरे काय तुझा पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय सांगतो मी पदावर आहे मुंबईत पदावर खायचं नाही गुडघत बसतो मोबाईल
पदार्थ घ्यायचे हा म्हशी तो लागलोच वाटतं मुंबई बोरिवली देवीवर कामात नाही करू रेडे लागता म्हशी जेठे काय तुझा भजन आणि माझे आले अरे ठीक आहे बिचारे ते सगळे माझेच मी काय वाईट म्हणतो पण तू उठ सुट नको त्या घाल्याला बोलत बसू नको हा पहिली गाणी घेऊया या ठिकाणी अपराध फॅमिली बरोबर अपराध बरोबर त्यांचा लाख सलाम करतोय बुवाला 100 रुपये पकवास पदक संकेत पवार यांच्यासाठी 100 रुपये तबलापट्टू भूषण पांचाळ यांच्यासाठी 100 रुपये कोरस यांच्यासाठी 100 रुपये आणि आमचे झाज वाहतूक तुला कमवलं रे आयुष्य पण खरोखर आता येत ना हा म्हणत होता 2 मिनिटं आडवू काय आडवू तर भेटा ते खरोखर आपल्याच फॅमिलीसाठी एकदा जोरात मिळावा 500 रुपयाचा पारितोषिक आहे त्यांना उधळता आयुष्य लाभले अशी प्रार्थना करतो धन्यवाद अरे उष्टा खायला रुपा तू उष्टा एका कुठेतरी शिकून पाठवला उदय पास करा अरे माका ना एंड्रू माका संपूक तुका जिंदगी 42 वर्ष तो ब्राईट आहे ना आज तुझ्यासारख्या बुवा एक बारी मिनिटाला नाटकांत पण आमच्या घरात ना पालकर बुवा 42 वर्ष आहेतच पण त्यांचं पुतण्या 7 वर्ष येऊन आज महाराष्ट्र फिरत याचं कारण रंगदेवता तुझ्यासारखं तुझ्याला रंगदेवता नाही तुझ्याला चाळीतच बसलेली आणि शपथ काय मोठो योग काय ना हरिलो का तुम्हाला सांगू माझ्यामुळे तुला वारी भेटली अरे माझी 4 वारी सोडलंय किती 4 वारी का धुरी साहेबांचं जोये साहेबांचं फोन येण्यानंतर आम्ही वारी करणारे काठवण गाव आपल्या अभिमानावा या काठवण गावात एकदा जोरात खेळा वाजवाय काठवण 6 वर्ष येतोय विचार 1 रुपये तरी सांगलाय काय अरे कधी सांगण्याचा प्रेम आपो आपल्यावरती पुन्हा गुलाब तू काहीच करू शकत नाही तुझा काही नाही पदावरच ना पैसा पण नाही काय नाही उडू तू एक नंबर काय म्हणतो ते काय मला काय होतं बरोबर तुम्ही पण खाली असो पाठवण माझ्यासाठी काळजी वाजवलं तुम्ही चाय ठेका द्यावा बिंदास द्यावा तुम्ही किती माझ्या बहिणी गेली विचार होतो काय तुमचा आज वय वाजता भांडा झाला खूप वाटतं ही म्हणत असते बिचारी त्यापेक्षा गरबा असता 4 वेळा नाच लावतो पण ह्याचा रड घालायला नको जगाला जो रे अरे जी गाडी बघ काय न बरती तुला बरती खाऊ की काजू बसली ए माझ्या तू आली करशी ना तू हंसला उचला तू 2 ह्याची एक बारी सोड ती तुला बारी तुला करता येत नाही दुसऱ्या अरे 80 लोक वाईट म्हणतो गेल्या वर्षी म्हणतो माऊली कशी बारी केली हो 6 वर्ष तुमच्या येतं एवढं म्हणून येतं की माझा काय म्हणजे पण बोलवतो अरे सगळे माझा भजनीकवानी नाही स्वीकारला नाही ना तरी उदय पालकर भजन स्वीकारता आज जो 11 वारी होत ना जो माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर तू दुसऱ्या कोणाला फोन कर उदय पण होऊ जा नाही सांगणार माका त्याचा फरक पडत नाही बुवा भजन नसी खुश अरे रेकॉर्ड रेकॉर्ड 6 वाजेपर्यंत पब्लिकला ठेवण्याची ताकद पार करत आज 4-5 वारी करते ना 7 वाजता घरात जाते मोठे पण नाही तू मेलं जाते पुन्हा पिवळं झालं एवढं मोठं गॅडरू ते आणखी दाखवून बघ का मी काढून घे आपण पहिलं आणि स्टेपलं कशा माझ्या करत नाही रेकॉर्डिंग काय नाही केलं तुला रेकॉर्डिंग केलं तुला 20 मिळणार नाही देतो 200 जाशी मागच्या टाकलं माझे 4 गाडी टाकलं तर 1000 जाशी 4 पैसे कमवशी ते त्यात तुझा पोटा नाही तर तू उठकोच इकडे बोलू नको कालवण विभागाच्या लोकांना काय सांगू नको मी उद्या पदावरती आहे धुरी साहेबांचा जोई साहेबांचा एवढा सगळं आठवणी सांगणार मी असा आहे मी माझ्या मुंबईचा करतो माझे 2 गोष्टी होतो कधी फाटका पण नाही दिलं बोलते आला भावाचा देवगड वाऱ्यांका आणि काय सांगता थांबा दादा हा माझं म्हणताय सदरो म्हणतात ह्याच्यात तो वसरे लावल्यावर तो वाटवा अरे वाटवते ना कसं घालते बघ चिकलो कसं दिसतंय होय बघ ते दंड पकडलं तो दंड बघ मी तुला दंड दाखवले आणि दार इकडे बघ खाली बघ हे तर का कुठे लावण्यासारखा
म्हणजे अरे आवड डबल बारीक करूच्या बदलची माता गेलो ना मी असा करतोय तुम्ही टेन्शन घेऊ नको बारीक फक्त बघा काय कर येलच आयुष्यात संपत तुका 55 वर्ष झाली भजन क्षेत्रात उतरो लाल बटन बघला 55 वर्ष मी अरे गाडी ओय काल कसली सावली मार लाल भाग्याची गोष्ट नाही तू मेलच मला तुझे किशात काही कोण पण नाही नातर घालू मीच तो आपण आजचा ए दात 32 करा कोण कोणाचा वाटोळा करेल लिहून घे मी भंगारवाला आहे इकडे बापचा जिथे कुठे प्लास्टिक असेल ते मी घेऊन मुंबईला खारला जाणार आहे लिहून घे हा ऐकलं लिहून घे एवढा रडू नको हा रडू नको हे बाबा काय बघा तुझी बाजू आहे का बघा 80 भारी होती तो 80 टक्का वाईट शेजारची काही 9 रुपयाचं वाईट म्हणतात ते तुला बोलीत होते सगळे तुला वाईट म्हणतात त्या काळात एवढ्या घरात बसता की बारी करून गेलो अरे काय खूप झालं भावानो आभार प्रदर्शनच्या अगोदर 2 तास म्हणतात त्या लोकांनी सांगितलं बाबा तुला भजन बघ आपलं कंटाळ तुम्ही खरं सांगतो हे जो गोळी चालू म्हणजे स्मरणशक्ती वाढता बघा भैया बाहेर थांबली त्याच्यामुळे काय एक नंतर त्याला गोळी देऊची आणि त्यांना हल्ला म्हणलं गोळी आणलाच नाही तिला रक्त त्याला वाढेल नाही उद्या पुढे जाणे ते का खरोखर पाळण्यात आणि माझा मेलो म्हटलं मी गेलोय ना आणि वर जर गेलोय तर तू काही सेकंदात उचलणार वर जाऊन सिंगल वायर करीत होतो तुझ्या मी फळ नको तिकडं वर डबल वायरच्या अगोदर प्रेझेंटेशन मी नाही म्हणतो असं करेन मी तसंच मी फुगडी घाली खालची चमक अरे माझं तोंड झालं पुराण तरी मी माझ्या जेठे नॉट जेठे नाव तर अरे जेठे आई शपथ अरे महिषासुर तो देवी तो महिषासुरा मारला ना तो महिषासुर मी आहे नाही नाट करून टाकली मग मेलो म्हणतो हा बिचाऱ्यांनी खरोखर आमच्या धुरी साहेबांना आमचे लाडके बापू धुरी साहेब यांच्या एकदा जोरात टाळ्या वाजवा सुंदर जेवण केलं आम्ही सगळीकडे वाटाण्याची भाजी तिखट डाळ्याचं याची डाळ गोडी डाळ आज आपला बांगडे घातला त्याला तो 4 बांगडे झाला तो बघा आडवो झालो आता उठत बघा 2 मिनिटं उठत बघा हा आई शपथ पुराण तुझ्या आता काय सांगतोय मग काय बोललो गेल्यावरती आता 18,000 दिले 18,000 किती बोलत आहे 1800 रुपयाची लोक किती आहे 18,000 मुंडीचे कोणी कॅशेट क्रेडिट भरवायचे तो 1800 रुपये 18 रुपये एका 18 रुपये देणे आणि माझ्या मित्रपरांच्या बक्षीस दिला त्या देणे आणि 5 नारळ देणे एकदा देणे परत तू काकवड मध्ये येणे नाही आणि कुणकेश्वर मंदिरमध्ये काय करतो अरे काय जिंदगी करू शकत नाही मेलं भयच मेलं माणूस गर्वात फुगलस तू लक्षात ठेव हा या 18,000 कशी काढायची मामाचे शंगी शंकापूर उद्धाता चनपचन गौरा तुंबरवारी नगरवा चनपचन गौरा Thank you.
एकदा जोरात टाळ्या वाजवा. अक्षरशः आजची 6वी डबल बारी आहे. 6 डबल बारी तो ठोकरा अक्षरशः फोडता. पाव किलो हळद पण संपली. ठोकरा करा. आणि समजा ही व्हिडिओ जर त्यात ना संध्याकाळी 4 वाजता जर बघितल्यानंतर रडोक सुरुवात करता. पण तरी रात्री केले काही तो झोपता तो सकाळपर्यंत उठतच नाही. एवढं त्याला शॉक लागता. आता खर्च तंद्रेचा तो माका माहित नाही चांगलं म्हणा बरोबर किती मामा मागणी किती झालं 2 मामा म्हणजे शरीर का बोलू मामा 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 हो खरोखर बुवा आई शपथ भवानी आहे त्याच्याकडे बघितलं असा तुम्ही. अरे तो बारीक पेटतच जाता त्याच्यापेक्षा जो बघ नाही हो त्याच्यापेक्षा जो नाही बघ बुवा तू गाडीशी गेल्या वर्षी नऊ लोकांनी वाईट म्हणतात आई शपथ वाईट म्हणतात तुम्हाला ठेवतच नव्हते. मग माझ्याकडे बापू साहेबांनी सांगितलं म्हणजे हो बोलतो एवढं साबरात मीठ बाबा नाही हा. अरे मागचे एकदा लिहून काय घेतलं तू काय लिहून माझा काय करू शकत नाही वागला तू या ठिकाणी बक्षीस कोण काय शौर्य आणि मेघ यांच्याकडून माझे झालं होतं. शंकर नकाशी मामा यांच्याकडे 100 रुपयाचा पारदर्शक आहे त्याचं ट्रान्सफर करा पुढे. आज कमावला जातो खरोखर म्हणजे किसो देतो बघा दिसतात तसं चिकून मला आय लव्ह यू काय दाढी बिडी करून गेलो मामा असो आयो बिचारे खरोखर माझी मंडळी सुंदर आहे. बुवांची मंडळी आणि पक्वाज होतं या भावांसाठी एका जोरात काढावा होता. सुंदर आहे तुझं नशीब त्यांच्यामुळे भजन बुवा नाही तर तुझ्याकडे काही नाही काय सांगता की असं काही केलं पाहिजे. मी या ठिकाणी गाण फुकिळा आली आहे तुला काही येतं तुला सगळे बुवा वाईट म्हणतात. अरे म्हणू दे मी वाईटच 80 लोक वाईट म्हणतात येतो अर्थ मी पूर्ण महाराष्ट्र फिरणार निंदकाचे घर असावे शेजारी तू आयुष्यावर निंदल बस माझी प्रगती होत चालल्या मर खात्या तुझं काय उपयोग नाही निंदून. आणि अरे सुशांत भाई बुवा एक सुंदर बुवा मी ते का वाईट काही म्हटले भावा खरोखर त्या भावासाठी एकदा जोरात काढ सुंदर भजन करतात. आणि आम्ही म्हणजे एखाद्या त्याच्या गावातील तुझी बदनामी तू करतो कारण नाही सो करू. अरे जोई म्हणजे झालं काय जोई ज म्हणजे जबाबदारीने काम करणारे ई म्हणजे ईश्वरासारखे राहणारे आणि ज म्हणजे लेचे बेचे नाही ते जोई एकदा जोरात काय जोई हा बघा परत इथे महापुरुष भजन मंडळ आमचे भजन सम्राट ओंकार जोईबुवा आणि सागर जोईबुवा यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याच्याने धन्यवाद धन्यवाद. हा कारण डोळ्याने बघतो ध्वनी परी सातो कानी परी चालतो जिव्हेळी रस टाकतो मधुरई ही ईश्वराची दया बुवा. हाताने बहुसाल काम करतो विश्रांती घ्याव्या घेतो झोप सुखे फिरोणी उठतो ही ईश्वराची दया बुवा. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही. अरे नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतीन पापे जन्मांतरीचे नवसी सायस जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण बुवा. तुझ्यासारखं निंदत बसलेलो माणूस उदय पारकराची प्रगती होत चालली. अरे गेल्या वर्षी काय केलंय ते तू सांगत नाही पागल झालो पागल झालो. 1 नंबर वॉर्ड आपले मिळवावा मॅच टूर्नामेंट सरपंच डिस्ट्रिक्ट मार्केटचा काय विचार मारला ना कधी काय काही असतात आज अशी असत ना बरोबर समाधान वाटतं. तुम्ही विचारे शांत चित्ताने भजन ऐकतात. कुंकू महत्वाचा कुंकू या महत्वाचा पहिल्या काळामध्ये एवढं कुंकू असायचं एका तिथं स्त्री दरवाजावर बसली तो स्वतःचा नवरा खुश व्हायचा की माझी अर्धांगिनी बसली आहे कुंकू दिसायचा. आता कुंकू शोधून लागला. निळी चप्पल निळी टिकली म्हणजे नवरं निळं झालं. जांभळी चप्पल जांभळी टिकली म्हणजे नवरं जांभळं झालं. म्हणजे जसं टिकलं चपला बदलतो तसे टिकले बघा. अरे पहिल्या काळात एवढी लांबून असायची की रे आता हवी आता हवे
आता डायरेक्ट तुम्ही येतो. अरे बलात्कार होतील म्हणून लक्षात ठेवा, पाश्चात्य संस्कृती वापरू नका. अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात, पूर्ण ड्रेस, त्यांच्या संस्कृतीत टिकली लावत नाही. अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपू शकतात, तर आपण मराठी बांधव कशाला वंचित पाहिजे? पूर्ण ड्रेस वापरा. अहो आताच्या माझ्या बहिणी फॅशन शो करतात, केळीची पानं लावतो, वडाची पानं लावतो आणि स्टेजवर फॅशन शो करू. समजा चुकान फॅशन शो करताना चुकान रेडो हिरो आणि ती पानं खाला किंवा सुसाट तो वारो हिरो आणि ती पानं उडान गेली, अवस्था काय होईल? म्हणून वन पीस वापरू नका, पूर्ण ड्रेस वापरा. आज या ठिकाणी माझ्या स्त्री माता भगिनी भजन ऐकायला बसत सुद्धा नाही, पण आज माझ्या काथवण गावाचा इतिहास आहे. 34 वर्ष झाली या देवीची मनापासून भक्ती करताय. 34 वर्षामध्ये त्या कोपऱ्यात तो माता भगिनी बसतात. करू करायचा जोरात चालू करतो, तो काय पुढे येत नाही. आमचा परम भक्त ते का आनंद वाटतं, कोपऱ्याच्या सुख आला ते पुढे नाही ठरवलं होता. म्हणजे करू का टाकी राग नाही ना, दगड नाही खर्चा करू का, म्हणजे बरं वाटतं. नऊ रूपा तुमका ही नवरात्र एक एन्जॉय करूचा दिवस असतं नवरात्र, आणि ते तुम्ही मस्त की करता. अहो खरोखर समाधान वाटला. ह्यो तो सुद्धा 100 रुपये आयुष्य पण त्या मोठा अटक्या झाल्या मला 8,000 दिले. 18 झालं बुवा, एक गुण 18 नारळाची आणि त्याच्या कपाळावर आलं. मी कॉमेंट्री सांगतो आणि कॉमेंट्री मध्ये या ठिकाणी सगळ्यात पुन्हा वेळ माझ्या जीवावरती तो काय मोठं मैदानच डोक्यावर घेतला काय आवाज ह्याच्या डोक्यावर त्याच्या आता कसं तू करतो शपथ मला पाहिजे काय सांगतो. अरे रडो किलर रडो, हीच फार ताकद आहे. रडायचं नाही, बारीक करायची नम्रपणे, मन चांगला हवा. अगदी जाकीला घातलेली ना, लग्न घेतलेलं जाकीट आणून घालतोय. नवीन घे घ्यायचं तरी मी जाऊ पैसे हे घे हे बघ, 500 दिला ते बघ पुरी साहेबांनी बघ, मी मागितले नाही, पुरी साहेबांनी मला 500 दिला बघ, आणि त्याच्यात 15 बांगडे पार्सल दिले. तू म्हणजे देवी बसली बांगडे काय करत? अरे खाऊ असं काय नाही, मनुष्य नाही तो उपाशी बांगडे पंची नाही करत. अरे आपण कुकडी बांधव खाला पाहिजे, सगळा खायचा, फक्त गुरुवार आणि सोमवार मंगळवार आला, बाकी खावा तुम्ही, काय टेन्शन नाही. आणि करून आता मासेमध्ये चालू झालेल्या भरपूर तुमचा मासे मिळणार, टेन्शन घेऊ नको. एवढं तुमचं एकदा बिझनेस चालत ना, पुढच्या वर्षी मागा परत बोलवा. जेवढी वर्ष तुमची पुढच्या काळजी होणार तेवढं वर्ष एक साईड मध्ये फिक्स ठेवा, काय टेन्शन नाही. ह्याच्या नादात लागू नको. 9 लोकांनी तुला वाईट बोलले, अरे 9 लोकांनी वाईट बोलले, एका 9 लोकांना चांगली म्हणतं. कुळो बैठो कॅटो भंगारवर आणि स्वराचं सांगता. स्वराचं काय रे काय बाबा, तू का एक प्रश्न करतोय भजनाच्या बाहेर उठली हे रायगडाची नाही भजनाची सांग बघूया. माका स्वर घालतं काय सांगतो तू रात घाल मी नाही पेटी सागर जोडी मग देऊन घरात वाटेल उद्या संध्याकाळी गाडी घेऊन काय हो खैनाला जा आणि काय सगळं माहिती तुम्ही बोलता माझ्या साहेबांना सागर जोडी बोलता काय सांगत. एक काम करा, डबल फिक्स करा, डबल फिक्स करू द्या, पण उद्या काय करू तुम्ही टेन्शन घेऊ नको, ते तू हँडल करते. माझा दुश्मन होता आम्ही काय केलं काय केलं जोबाळा जो रे जो काय रडू नको बाळा मुलगे तर बुवा उद्या मी तुला बघणार रडू नको बाळा मी तुला पेपर मिटा देतोय. काय तुझं भजन रड ना रड. आता परत जिंदगी बांधेत बसू नको. पहिली आधी घरात जा, आधी मिळबावत जा, घरात सो मोठो ठेव आणि असं म्हण पेटी उघड आणि असं म्हण उदय पात्र जोडीले आहेत आणि त्या आरशासमोर पतावणी करू शिक आणि नंतर माझ्या समोर बोल. तर ह्या मोठो विषय हे हे जटे तो मोठो आणि पर्सनल विषय काढायचे नसतात बुवा. आता माझे काका बिचारे 42 वर्षाचा ब्रँड आहे भालची हे काय म्हणतात काय सुशांत मी आमचा काय झाला ते कशा यावा गेल्या तुम्हाला म्हटलं कशा 80 लोक माता एवढं पूर्ण सगळ्यांच्या घरात गेलो. हो साहेब
उद्या बघ कसं नाही वाईट आहे. हो त्या युट्यूब वर खास धंदे करत असतो म्हणतो वाटलं असं त्याला कळला काय काय आलं म्हणतो ते बिचारे आपली माणसं तू माझ्या नाटक लागून हो पाहिजे का 2 मिनिटं बांगड्याची माळ माझं रेड्या पाहू आवाज आम्ही भाऊची गोष्ट आल्यावर मी नाटक बोलले हा ह्यो काय सांगता माका हा आवाज नसलो म्हणून गायला अरे वारकरी बुवाचे भजन करतो तिकडे पेटी असता त्या भजनात ना जेसू तरी असते तर देवापर्यंत पोहोचवण्याचा ताकद भजनात हवी आम्ही त्या करता बांगड्याची माळ ती बिचारी देवी दुर्गा माता बसते तिचा एक शब्द तरी बोललो काय नाही काय गणपतीला सांगता काय म्हणजे जय व देव असताना त्याच्यावर जरा बोलूशी ना बांगड्याची माळ लिंबावानी बेळ उभी आहे नदीच्या काठाला आई ग उभी आहे नदीच्या काठाला शिवरायांचे ते खास ध्रुवी साहेब या नावास होती चर्चा शरत एकच वादा आमचे ध्रुवी दादा एकच वादा आमचे आपल्यासाठी बुवा दोन्ही बुवांना प्रतिसाद देण्यासाठी म्हणून देवगडचा मला अभिमान आहे बुवा कारण 5वी असू दे 1200 असू दे
कार्यक्रम मोठमोठे असू दे, भजनाचाच कार्यक्रम या देवगड तालुक्यामध्ये होतात म्हणून एकदा माझ्या देवगड वासियांसाठी एकदा जोरात टाळ्या समाधान वाटतं. अहो खरं सांगतो तुम्हाला, भजन म्हणजे खायची गोष्ट नाही. सुख हा शब्द सरळ आहे आणि दुःख हा शब्द वेदनादायक आहे. पण सुख हा शब्द प्रत्येकाला कसं जगायचं आणि कसं जगवायचं हे सुख शिकवत असतो आणि दुःख हा शब्द वेदनादायक आहे. पण प्रत्येकाला कसं जगून आपला संसार कसा करायचा हे दुःख शिकवत असतो. म्हणून सुख आणि दुःख हे महत्वाचं आहे. या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसल्या. अरे जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पण ती का 2 महिन्यानंतर समजता की मी गरोदर आहे. कारण तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असतात. जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वरात विनंती करता. कोण? तो पोटातला सूक्ष्मजीव. आणि काय सांगता? हे भगवंत आहे परमेश्वरा, मला याच्यातून मोकळं कर. पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो. अरे जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. पण आई वडील आपल्यासाठी दैवत एकदा जोरात टाळा आई वडिलांसाठी होते. कारण देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही. देवाजवळ सकाळी 5 वाजता बसा आणि रात्री 12 वाजता उठा भक्ती करू, तो काय उपयोग नाही. पण आई वडिलांच्या चरणाजवळ नतमस्तक झालो त्याचा आयुष्यात घरात लखलखाट झाला. कारण आई वडिलांसारखं खरं दैवत, जिवंत दैवत आपले आई वडील आहेत. बघा, पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग प्रसन्न झाले. अरे पुंडलिकात सुद्धा पांडुरंगात प्रसन्न करूची ताकद फक्त आई वडिलांमध्ये आहे. आपल्यासारख्यांचं काय हो? आपली ग्रामदेवता, कुलदैवता आपले आई वडील. अदरवाईज देव करू नका. ह्याचा लिंबू ह्याची 4 वारी वाढलो ह्याचा वाटोळा करूया, ह्याला गाडी घेतला लिंबू ह्याच्यावर काढली, तो काय उपयोग नाही. आपली ग्रामदेवता महत्वाची नाही, आपले आई वडील. खरं सांगतो तुम्हाला, अहो कोरोनाच्या काळात हेच भोंदू बाबा 33 कोटी काहीतरी भोंदू बाबा आहेत. एवढे जर भोंदू बाबा एकत्र येले असते तर यो कोरोना घालवला नसतो. पण त्या घरा नाही हो. जर कोरोना येईल ना तर हेच भोंदू बाबा घरात ना भांडी घाशी होते. जर ते खरं असता तर तो कोरोना नक्कीच घालवला नसतो. म्हणून तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका. मध्ये कोण आले होते हसना बापू, त्याच्या फवाऱ्याखाली बोल जाय तू शुद्ध होय. यो गेलो होतो जेठी यो कष्टावलो. नंतर काय राधे मा तिची सवय काय नाचत नाचत ज्याच्या मांडीवर बसत तो भाग्यवान. यो मांडी करून तो बघा बसली नाही. म्हणजे अशी भोंदू बाबा येईल काय त्याच्या नादाला लागू नका. आपली ग्रामदेवता, कुलदेवता कसे वर्षातून कार्यक्रम करा बुवा. माता कोणाची पोच पावती नको बुवा. तुझ्या बंदी बुवाची तर नको युट्यूब चालू कर. अरे खर्चो बंदी बुवा सांगणारा वाईट आता काही गरज पण नाही. भजन रशी खुश तर उदय पारकर खुश. कारण लोक जे 100 रुपये काढून आपल्या कुलल्या मुलाला 18,000 दिले. मग 8,000 दिली ती अरे 8 नाणं दिलं तरी घेऊन नाही. तू बरं गाव आपलं किलोभर मासे घेऊन नाही तुझ्यासारखा ना मोठी घेऊ मोठं काय सोर म्हणता काय तुला येत आहे. मला काय नाही एका सगळ्या येतात काय बाहेर केलं ना बाबा माझ्या नंबर मिळवलं काय. तू एक काम कर डबल मध्ये सोड आणि तिकडं जी टॉपिकला जाऊया तालुको घेऊ माझे रापण थाळी आणि बरोबर तसंच दिसतं चकप्पा आयुष्यभर ट्रेन मध्ये फिर 4 पैसे कमवशी भरण्यात तुझा उपयोग नाही. आणि कॉमेंट्री सांगते त्या बॉन्डवरची आणि मॅच जिंकवशी. म्हणजे लोकांना लक्षात ठेवा टुर्नामेंट जर भरवला तर मॅचची सांगत नको, टीम बोलूच नको. एका बोलवा आणि बोलून फायनलला न्यावा. आयुष्यपती गुजराती झाला हो खरोखर. आम्हाला अशी सांगत होतो की बाई तुम्ही पण कवाडा घालत ना तुम्हाला एवढं म्हणजे बाई घरात जाते एकदम कवटा आणून देते. तुझं मुलाला पोहोचले लक्षात पण सांगितलं ना त्या दिवशी काय मुंबई जाताना मुंबईत गेलो आणि मॉल झाले पण ह्याची हात झाली. हो एका गेलो एका वाईट सांगणार नाही. एका गेलो संडासात गेलो बादली आणि यो गेलो आणि बादलीशी ठेवल्याबरोबर एका चळवळशी म्हणजे फिरोची सवय ना ठेवल्याबरोबर पुढे गेला मागे पहा यो उठलो मागे बघता मागे गेला उजवीकडे पहा यो उठलो
उजवीकडे बघता उजवीकडे दिला, डावीकडे पहा, उठलो डावीकडे बघता डावीकडे दिला, वरती पहा, वरती काय दिला, ए जेठे तू हगायला आलाय, मी इकडे तिकडे बघायला आलाय. म्हणजे असं समर्पक आहे. आणि खरोखर तुला गंमत सांगतोय, त्यांना मला वाटते काय करतात काय त्या भारीच असतो आनंदाची मगाची भांडत होती ना, तुला माहिती माझ्या कानात तुझ्या डोक्यात शापच परिणाम काय शकतो सांगतोय. म्हणजे 4 पोळी घालून 5 लावून त्या बिचाऱ्यांनी सगळ्या माझ्या मित्रांनी 100-100 रुपये दिले आणि आज तुला सुपारी घेऊची गरज नाही, तू हिंमत असेल तर सुपारी घेऊन जा. अहो त्या दिवशी कांदेली काय सांगायला माहिती आहे, तुमच्या जर हिंमत असेल माकाय सांगा, या मंडळाचा भंडारा जो आहे तो मी देतो. आणि शेवटला तो पॉकेट घेऊन पहिलो ठेवू म्हणजे मोठे मनात किती म्हणजे फोटो खाते ना. अरे बारसं गेल्यावर भजन केलं बरोबर आहे केलं तू. आणि बाकीचा विषय मॅटर काय करायला नको, नाहीतर तुला पर्सनल जाऊचे विषय माझ्या नजरेत लागू नको. आणि तू स्वतःचा टाकणार लाल करणार मात्र मला माझच ते का माहिती घासून घासून झाला तशी तुझी अवस्था आली आहे कळला. आता बघा हो युट्यूब दोघांचा हवा केला स्वतःची लाल करू उद्या टाकणार उदय पात्रवांना डबल बारीमध्ये त्यांना लायकीचा जवाब शेतीने दिला पुढे 4 वारी ओढलो. म्हणजे माझ्यामुळे 10 लोकांची पोटा भरतो त्या भाग्येत म्हणजे 80 लोकांनी वाईट करतात ना त्यांच्यात भाग्य मिळवते. मला लक्षात मी माहिती आहे मी उडगो नाही JW मध्ये कामाला किती बघा लिहून घे किती आहे 18,000. आयुष्य बघा आम्ही गरीब आहोत खरंच आलो आम्ही 2 टायमाचा मीठ वाट्याची भाजी माका सुंदर मी उपाशी नाही किंवा उडगो नाही कामाकर JW मध्ये 2 फ्लॅट लोअर पर्यंत आहे का आणि काय बोलवली एकूण तो आई वडिलांतोय गणपतीची शाळा गणपती समजा फोटो दिलंच ना गणपती असो गणपती बनून तरी तो माती तुम्ही लिखतोय फोकस करो इकडे बघ तू जो बसलास ना तो त्यांना फोटो दिलास की मी जेठे आहे असा आयुष्यात लोकांनी परत बघा बघू उभं गेल्यावर किंवा आता बसला तसो मी नक्कीच गणपती माती येतो तुम्ही साक्षा असो बनव गणपती कसो पण सांगा एवढी ही कला ही काय स्वर घेऊन बसलं ही डोक्यात घेऊन वाजू कसा देणार 18,000 रुपये देणार बघा अंगाशी व्यवहार 18,000 रुपये खरं आता तू खरं सांग तू मिळवाव मी देवगड असलाय का सांगतोस मी खोटं बोलत नाही मग तू 18,000 दिला नाही चल ते हात लाव तू घ्या लाव म्हणजे खोटं बोल रे निघालो शेवटी तुला खोटा वेळ दिली 18,000 दिले 1,800 रुपये दिले म्हणून सांग तुला 1,800 मिळणार जेवण शरद जेवला हॉटेलमधलं जेवण बनवतात त्याच्यापेक्षा 10 पटीने बनवलं तेवढा खात ना एक थाळी नाही म्हटलं 250 रुपये द्या आली ती एकाला मे महिन्यात 50 मिळत ना ते असे याची बारी दिसत ना तर काही शिवीत ठेवायचे आणि एक फणसाची बारी करायची शिव आम्ही डबल बारी असल्या होते आधुरी साहेबांना सांगता डबल बारी असल्यानंतर आम्ही जेवत नाही एका डबल बारी होत कधी मी देणार जवळची बारी स्वतःच्या करतो तुला काय हा लोकांना निघू नको माझ्यावर तुम्ही मी तुला तुझी 3 वेळा संधी दिली पण 3 वेळा संधी दिल्यानंतर धुरी साहेबांना तुका फोन येतो याचा अर्थ उदय पारकर व जो बारीव करताना की तो इतिहास घडता उद्या सुशांत होईल बुवा या मी मोठे पण घडलो देवता बुवा तुम्हाला निघत भजन करतात काही येत नाही माहिती बोल तुमच्या माहिती मी डबल वाले बोलतोय ना अनेक स्पर्धेमध्ये नंबर पण मिळाला शपथ कशी येते ते देवाच माहिती आपण नंबर मिळवले अहो सगळ्या करून मिळवले सर्टिफिकेट पण का रंग देवता ज्याच्या पाठीशी एका आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आई वडिलांचा आशीर्वाद मी आई वडिलांच्या चरणाजवळ नेहमी नव्हतो पण काका बसतात माझे विचार अभिमानात 6 काका 27 माणसाचं कुटुंब गावची गोष्ट काय पुराण तुला
आणि काय सांगता ना भाला ना बर आणि माकड नकायची ती बर्फी एवढं मोठं पालगा सुंदर असं वाटलं की पाकिस्तानात गेला आणि मी म्हणतोय स्वतःचा भजन जर कमी असेल तर दुसरे कमी नको नको ना. मी म्हणतोय उद्या माझ्या धोंडे सुद्धा येत नाही. मी मान्य करतो माझं काय येत नाही. ज्या येता त्या करतोय चार वारी होत. मी महाराष्ट्र कोल्हापूर जाऊन बारी मावली संदीप पुजारी सागवाड्या पुण्यात चिंचवड्यात काम केलंय. बरोबर आहे की अभिमान नाही गर्व नाही. हा भजन सादर करताय जीव देऊ नका जीव देऊ जा. काय करतो आता संशय भैया करणे काय माहिती नाही आई एवढं बोल एवढं बरोबर शपथ एवढं बरोबर. ज्यावेळी जेटे बोलता मुलगा झालो त्यावेळी मिडबावा सगळ्यांनी कळी लावला. कारण जेटे बोलता मुलगा झाला मिडबावा सगळ्यांना आनंद झाला. सगळी हॉस्पिटलमध्ये गेली हॉस्पिटलच्या बाहेर जेटे बो असे पाचात गेले म्हणत होते पण आजी गेली की म्हणता बघ 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 पोरग्याचा नाक बघ आज्यासारखा काकी म्हणता बघ 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 पोरग्याचा हात बघ असो मामासारखा पण ती नानी म्हणता बघ बघ पोरग्याचा चौर बघ असो आज्यासारखा. एवढ्या तू बाहेर फेरी उभा होतो धक्कन आतमध्ये घुसलो. आजी आजी म्हणालो आजी मनात पासून बघतोय हात काकासारखो पाय मामासारखो माझ्यासारखा काय आजी म्हणतात तुझ्यासारखा पण त्या सांगण्यासारखा नाही. एवढ्याच पडली खोळ्या बारी गजर घेऊया. आपण काय सागर जोई बोलत एवढी वर्ष बारी होती रेकॉर्ड 100 वर्ष मी बारी करते. काय तुम्ही कधी पण बोला हे सांगता फक्त तुमचा सगळ्यांना भुलवता उद्याला काय वाईट होतं माकाची तुम्ही कोण नाही हे बोल होतच वाईट कारण मी एका एकाने काय मुली सांगते. कारण कसा डबल काय म्हणते तर तुम्ही पैसे देतात ह्या नको बोलल्याचे बारे नंतर हेच उद्या माहिती काय ते काही येत नाही आता तेवढं सगळं घेतलं. 18,000 रुपये सुपारी द्यावा 1800 रुपयाचे योगेश नाही ते काय सांगा तो जीव कोणता आहे. हा लक्षात तिला गॅरंटी नाही बाबा उद्या इंग्लिश बीड माझ्यात केस टाकेल उद्या माझं जीव देते मग मी गेलोय त्याच्यात गॅरंटी नाही त्याची. सादर करतोय हॅलो दुर्गामातीच्या उत्सवाला भाविक सारे जमले. दुर्गामातीच्या उत्सवाला भाविक सारे जमले.
आपण डबल बारी गेला दीपक हा बरोबर तेव्हा माझं अपंग होतं म्हणून बघितलं कशी बारी झाली अशा तरी पण 6 वाजेपर्यंत लोकांना थांबवलं आपल्या लक्षात नाही बरोबर सुंदर आम्हाला संकेत पवार 7 वर्ष माझ्याकडे आहे भूषण ही माझी कोरस मंडळी फोडण्याची मंडळी आहे पण उदय पारकर एक काका गेले आणि मामा वाचे शेती हा तर तुका मी भरपूर तुझे पॉइंट होते हे बघ नाही म्हटलं तरी 18 पॉइंट त्याच्यामुळे मी काय विचार केलं जाऊ दे एखाद्या माणसाक गेलेल्या मला मारण्यात काय अर्थ नाही लोकांमध्ये उदय पारकर जास्त बोललो त्याच्यामुळे तुला संधी देते आणि संधी बघ कुठे हे देते माझं तू रामेट कुठं आहे युट्यूबला उद्या टाक आणि 4 बाजू मिळव एवढं तुला आशीर्वाद देते कारण माझ्यामुळे जर तुझी प्रगती व्हायची असेल आयुष्यात मी सुखी आयुष्यात मी ह्याच केलं आयुष्य काय करतो त्याच केला ना आयुष्य पण एखाद्या वर्षा पेटून नंतर प्रकार कोमल 10 लोकांचे बारी वाटते लोके गुंडू ना हे प्रकाश पारकर मुळे मोठे झाले तसा मी तो जन्मदा पेटव युट्यूबला टाक 4 बारी वाटते बाकी काय नाही दुश्मन निघलो नाही हा हा भरपूर